आजच्या दुपारच्या जेवणाचा बेत आहे बाजरीची भाकरी, शेपूची भाजी सोबत कांदा, मिरची आणि ताक आहे. एकदम झणझणीत आणि गावरान बेत आहे. हॅलो फ्रेंड्स, मी वर्षा आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करते. कसे आहात सगळे? मी मस्त आणि मजेत आहे. तर बघा, शेपूची भाजी ना सर्रास आवडत नाही, म्हणजे खूप जणांना आवडत नाही कारण की त्याची ढेकर वगैरे येते असं म्हणतात. पण जर तुम्ही असं साध्याच पद्धतीने शेपूची भाजी केली ना तर खूप छान लागते आणि तसं ढेकर वगैरे पण काही येत नाही. आणि विशेष म्हणजे आमच्या घरात तर शेपूची भाजी ना खूप म्हणजे सगळ्यांचीच आवडती आहे. त्याच्यामुळे आठवड्यातून एकदा दोनदा तर शेपूची भाजी होतेच. एकदम जी साधी असते ना शेपूची भाजी, ती ज्वारीच्या भाकरीसोबत, बाजरीच्या भाकरीसोबत आणि चपातीसोबत सुद्धा खायला खूप छान लागते. तर आता कशी बनवायची ते बघूयात. तर इकडे मी लसूण ठेचलेला आहे खलबत्त्यामध्ये. आणि परत तेच सांगते की विशेषतः आमच्याकडे म्हणजे माझ्याकडे तर स्पेशली सुक्या ज्या भाज्या आहेत त्या सगळ्या मी तव्यात बनवते. ती सवय झालेली आहे आता. म्हणजे कधी-कधी कढईत पण बनवते, पण आता कोणती भाजी आहे ना त्यानुसार ठरतं की मग कशात बनवायचे आणि असं असतं. तर बघा, तेलात अगोदर लसूण चांगला परतून घेतला आणि दुसरं काहीच टाकायचं नाही. फक्त लसणाची फोडणी द्यायची. इकडे मी कांदा, टोमॅटो काहीच टाकत नाही. आणि भाजी छान धुवून चिरून घेतलेली आणि ती टाकायची. थोडंसं हलवायची आणि त्याच्यात मीठ टाकलेलं आहे मी. मीठ टाकून हे हलवून घ्यायचं आणि लगेच आपल्याला डाळ टाकायची आहे. तर मुगाची डाळ धुवून घ्यायची. भिजत घातली तरी चालेल, पण मुगाची डाळ शिजते पटकन. घरची आहे ही. तर डाळ टाकायची, मिक्स करायचं आणि मीठ आणि डाळ त्याच्यामुळे काय होतं, पाणी सुटतं आणि झाकून बारीक गॅस करायचा. म्हणजे काय होतं, पाणी सुटल्यामुळे डाळही शिजते आणि भाजी पण. म्हणजे परत एक्स्ट्रा जास्त पाणी टाकायचं काहीच गरज पडत नाही. तर नेहमी तर मी जी आपली घरी बनते की नाही लाल चटणी, तीच टाकते. त्याने पण छान टेस्ट येते. पण बऱ्याच वेळेला काय करायचं, हिरवे शेंगदाणे म्हणजे कच्चे शेंगदाणे आणि मिरची एकत्रित असं ओबड-धोबड वाटायचं आणि याची एक टेस्ट वेगळीच आहे. हिरव्या मिरचीची टेस्ट वेगळी आहे आणि जी आपण लाल मिरची पावडर टाकतो की नाही, त्याची थोडीशी वेगळी टेस्ट आहे. आणि शेपू असो किंवा मेथीची भाजी असो, ज्यावेळेस आपण हिरवी मिरची टाकणार असतो ना, त्यावेळेस एकतर लसूण थोडा जास्त टाकायचा आणि कच्चे शेंगदाण्याचं असं मोठं-मोठं कूट टाकायचं. म्हणजे आम्ही त्याला ओबड-धोबड असं म्हणतो. तर याची एक टेस्ट ना खूप भारी लागते आणि गरम-गरम भाकरी किंवा गरम-गरम चपाती असेल ना, तर अजूनच भारी लागते. तर जवळ भाजी झालेलीच आहे. थोडंसं पाण्याचा शिंतोडा दिला म्हणजे मी त्याच्यात मिश्रणात थोडं पाणी टाकून ते टाकलेलं आहे आणि झाकून ठेवलेलं आहे. झाकल्यामुळे काय होईल, ते बारीक गॅसवरती शिजून येतं चांगलं. आणि इकडे बघा, दुसऱ्या साईडला परत मी भाकरी बनवायला घेतलेली आहे. पाण्यात मी थोडंसं मीठ टाकलेलं आहे, कारण की बाजरीच्या भाकरी बनवतोय आपण, ज्वारीच्या भाकरीत नाही. पण आमच्याकडे बाजरीची भाकरी बनवायचं म्हटलं, की त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं जातं, म्हणजे भाकरी खमंग लागते खायला. मग ती भाकरी तुम्ही भाज्यांसोबत खा किंवा दुधासोबत पण गरमागरम चुरून खायला ना खूप छान लागते. तर असं आहे. तर छान बाजरीचं पीठ थोडंसं चिकट असतं, त्यामुळे ना चांगलं मळून घ्यायचं. एकतर पीठ खूप जास्त पातळ नाही करायचं, नाहीतर भाकरी चिटकते. मीडियम चिकटच ठेवायचं, म्हणजे खूप असं घट्टही नाही करायचं, खूप पातळही नाही करायचं. चांगलं मळून घ्यायचं. आणि बाजरीच्या भाकरीची एक ना खासियत आहे, तुम्ही जेवढी तिला छान थापत जाल ना, तेवढी ती अशी पातळ होते आणि गोल गरगरीत होते. ज्वारीच्या भाकरीपेक्षा ना बाजरीच्या भाकरी खूप सुंदर होतात आणि कडक पण होतात. तर असं बघा, अगोदर थोडंसं मी एका हातानेच हे केलं, थापली भाकरी आणि त्याच्यानंतर दोन्ही हाताने थापली. तवा व्यवस्थित तापून घ्यायचा, म्हणजे खूप जास्तही तापू द्यायचं नाही आणि कमी नाही, म्हणजे एकदम चांगलाच तापला पाहिजे. जास्त तापला तर काय होतं, की भाकरी अगोदर मग पटकन करपली जाते. तर पाणी लावून घेतलेलं आहे मी आणि वरच्या लेअरचं ज्यावेळेस पाणी लावलेलं सुकलं, की लगेच भाकरी पलटवून घ्यायची. तर दुसऱ्या साईडने भाकरी भाजायला थोडासा वेळ जातो ना, तर मग मधल्या टायमिंगमध्ये मी दुसऱ्या भाकरीचं जे आहे ना पीठ, ते मळून घ्यायचं आणि असं आपलं हे चालू असतं, एक भाकरी भाजणं, एक भाकरी थापणं. तर पटकन होतात. भाकरी आणि भाजी बनवायची म्हटलं ना, एक 20 ते 25 मिनिटं खूप होतात आणि एवढं पटकन ह्याच्यात स्वयंपाक होतो. तर मी तव्यातच पालती टाकलेली आहे भाकरी आणि पालती टाकली की फुगायला सुरुवात होते आणि एक 3-4 सेकंदात आपल्याला समजतं की भाकरी फुगते आणि त्यावेळेस सगळी आधी फुगवून घ्यायची. गॅस थोडा लो करायचा आणि त्याच्यानंतर मग सगळीकडून भाकरी चांगली कडक भाजून घ्यायची. म्हणजे फुगली की लगेच भाजली असं नाही होत. आणि ज्यावेळेस आपल्याला वाटलं ना, की फुगतच नाही, त्यावेळेस खूप वेळ नाही घालवायचा. तवा उतरवायचा आणि गॅसवरती भाकरी भाजून घ्यायची. कारण की मग गॅसवरती फुगते बाजरीची भाकरी. तर असं आहे हे भाकरीच्या रिलेटेड काही टिप्स म्हणा किंवा माझे करण्याच्या काही पद्धती. तर भाकरी भाजलेली आहे, करपलीही नाही, कारण की लो फ्लेम ठेवली ना शेवटी फुगल्याच्या नंतर, तर अशी कडक बनते. पूर्ण पापुद्रा सेपरेट होतो आणि खूप टेस्टी लागते खायला.
तशी दुसरी भाकरी मी अगोदर फुगवून घेतली तव्यावरती आणि गॅसवरती तिला कडक करून घेत आहे. गरमागरम भाकरी खायची असेल ना तर कडकच करायची, खूप टेस्टी लागते. मला तर ना स्पेशली भाज्यांपेक्षा बाजरीची भाकरी दुधासोबत खायला आवडते, खूप छान लागते. आणि माझ्या लहानपणीच्या खूप आठवणी आहेत त्याच्या रिलेटेड, कारण की मला खूप बाजरीची भाकरी खूप जास्त आवडते. तर चला, असं मस्त आपली शेपूची भाजी झालेली आहे, गरमागरम भाकरी, त्याच्यासोबत कांदा आहे, शेंगदाणे कच्चे घेतले आहे थोडंसं, आणि दुपारच्या जेवणात स्पेशली ताक, कारण की दही किंवा ताक हे याची एक सवय झालेली आहे आणि त्याच्याशिवाय ना जेवण असं अपूर्णच वाटतं, त्याच्यामुळे ताक पाहिजेच. या जेवायला. तर कसा वाटला आजचा हा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.